नावाजलेले बंधू उत्कृष्ट खेळाडू रवी चेंदवरकर आणि महेश चेंदवरकर असे आपले पंच या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. मेन पंच आहेत ते महेश चेंदवरकर आणि लेग अंपायर आहेत ते आमचे मित्र रवी चेंदवरकर. सामन्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. शिवडी प्रीमियर लीग सीझन 2 दुसरा सामना. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो सुमेश दाभोळकर उर्फ होल्डर, नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. किल सुमेश यांचा सामना करतील वकील. पहिला चेंडू घेऊन येत आहे तो सुमेश. सुंदर असा आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु पंच महेश चेंदवरकर सरांनी या ठिकाणी नो चेंडू घोषित केलेला आहे आणि याचबरोबर पंचांचा इशारा येतोय तो फ्री हिटचा. पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर, संघाचं खातं उघडलेलं आहे या ठिकाणी शिवडी टायटन संघाने आणि पहिलाच चेंडू हा नो बॉल आणि पंचांचा इशारा आहे तो फ्री हिटचा. बघूया पुरेपूर फायदा घेतोय की नाही वकील आपल्या संघासाठी. फ्री हिटचा गोलंदाज सुमेश, सामना करेल वकील. सुंदर असा फटका, स्लॉक स्वीप मारून आणि उत्कृष्ट असा षटकार लेग साइडच्या दिशेने आणि पंच महेश चेंदवरकर सरांचा इशारा आहे तो शिवडी प्रीमियर लीग षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 चेंडू 7 धावा. या ठिकाणी होल्डर यांनी थोडंसं आपल्या रनिंगमध्ये परिवर्तन करून राऊंड द विकेटचा मारा करत ऑफ साईडच्या बाहेर बॉल टाकण्यात यश आणि निर्धावाचा चेंडू टाकण्यात यश आलंय ते होल्डर यांना. सुंदर असं कमबॅक होल्डर मार्फत आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. पुन्हा एकदा फुल लेंथ चेंडू आणि त्याचबरोबर सुंदर असा फ्लिक करण्यात यश वकील यांना आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोचली ती 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. सुंदर असा फटका सोनू यांचा प्रबोधनकर ठाकरे रंगमंचाच्या दिशेने आणि पंच महेश चेंदवरकर सरांचा इशारा येतोय तो 2 धावा. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती दुहेरी आकड्यावरती 10. 4 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा टोला चेंडू, परंतु केवळ एकच धाव घेण्यात यश आणि संघाची धावसंख्या झाली ती आता 11. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू 1 टू गो. सुमेश यांचा सामना करतील वकील आणि थोडस लाईन अँड लेंथ मध्ये थोडासा गडबड होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि पंच महेश सरांचा इशारा येतोय तो व्हाईट चेंडू. थोडंसं महागडं असं षटक या ठिकाणी. पहिलं षटक थोडंसं दबाव दिसतोय तो सुमेश यांच्यावरती कारण पहिल्या चेंडूवरती षटकार टोळवलेला होता. पाहूया शेवटचा चेंडू काय करतो वकील आणि सुंदर असा शॉर्ट पिचचा मारा. पाहूया पंच रवी चेंदवरकर सरांचा इशारा येतोय आणि हा पंचांनी अपील फेटाळून लावलेला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर शिवडी टायटन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 12 धावा. डीजे ओव्हर झाल्यानंतर गाणं होऊन जाऊ दे.
या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो शिवडीतील नवा उभरता सितारा डावखुरा गोलंदाज लकी. सुंदर असा टोला चेंडू सोनू यांचा आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय ते आपल्याला लॉंगॉनच्या दिशेने. होल्डर यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी मागील काही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. परळ विभागातील नरे पार्क मैदानात अजित मोहिते सारखा उत्कृष्ट असा फलंदाज, त्या फलंदाजाला देखील 4 चेंडू 4 निर्धाव टाकण्यात यश आलेलं असा हा शिवडीतील उभारता सितारा लकी. या जोरदार टाळ्या झाला पाहिजे या डावखुरा गोलंदाज लकीसाठी. अंडर 15 सारखा गोलंदाज आणि या ठिकाणी लकीसाठी पारितोषिक देखील आलेलं आहे साजिद यांच्याकडून. जर लकी यांनी 1 विकेट जरी मिळवण्यात त्यांना यश आलं तरी साजिद खान यांच्याकडून त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लकी याला या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. साजिद शेख सॉरी. आणि लकी यांच्या वडिलांमार्फत देखील त्यांना प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा फुलरले चेंडू थोडंसं वाईड लेन डिलिव्हरी करतोय तो लकी. आणि या ठिकाणी लकी यांच्या वडिलांकडून देखील त्यांना प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाहूया लकी यांचा सामना करेल वकील. आणि या ठिकाणी थोडंसं लाईन अँड लेन मध्ये गडबड आणि पंच रवी चेंदूरकर सरांचा इशारा येतोय तो वाईट +1 अशा एकूण 2 धावा या ठिकाणी आपल्याला मिळतील. थोडासा दबाव, होम पिचचा दबाव, लोकल पब्लिकचा दबाव या ठिकाणी लकीवरती थोडा दिसतोय. आपले वडील देखील या ठिकाणी आपला सामना पाहतायत. थोडासा दबावाखाली दिसतोय तो लकी, परंतु दबाव झेलून जो खेळाडू खेळ दाखवतो तोच खरा खेळाडू ठरतो. पुन्हा एकदा थोडंसं लाईन अँड लेन मध्ये गडबड दिसते आणि बघूया पंच रवी चेंदूरकर सरांचा इशारा येतो. पुन्हा एकदा वाईट चेंडू. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 18. स्ट्राईकला येतो वकील. त्यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवरती उत्कृष्ट असा षटकार टोळलेला होता. त्यानंतर त्यांची बॅट काही थंड दिसली. सुंदर असं कमबॅक लकी यांचं. आणि दोघी फलंदाज देखील लकी यांचा थोडासा संयम खेळ करत त्यांना आपल्याला इथे दिसत आहे. दोन्ही फलंदाज तितके माहीर वकील आणि सोनू. षटकातील 2 चेंडू शिल्लक. हो निर्धाव असा चेंडू सोनू यांना काही समजलेला नाहीये. सॉरी माफ करा. या ठिकाणी 2 षटकं संपलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवडी टायटन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 19. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी टाकली आहे ती लकी यांनी आपल्या पहिल्या षटकात. फक्त 7च धावा दिल्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे लकीसाठी. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता 6 चेंडूत फक्त अवघ्या 7 धावा खर्च केलेल्या आहेत त्या लकी यांनी. या ठिकाणी या शिवडी प्रीमियर लीग सीझन 2 चा आपल्याला लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. GTC लाईव्ह या चॅनलद्वारे आपण घर बसल्या देखील आपल्या मोबाईलवर देखील हे थेट प्रक्षेपण आपण यूट्यूबद्वारे पाहू शकतो. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण काका यांचं लॉंगॉनच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा होतोय आणि
पंच रविचंद्र महेश सरांनी ते या ठिकाणी चौकार घोषित केलेलं आहे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अखिलेश उर्फ काका यांचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट असा फटका वकील यांचा. काकांनी आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी वाचवण्यात आपल्याला यश मिळाले. वकील यांचा सामना करतील. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय तो शिवडी टायटन संघाचा. वकील यांच्या स्वरूपात पहिला धक्का शिवडी टायटन संघाला. धावसंख्या झाली पोहोचली ती 23. या ठिकाणी पहिला विकेट मिळवण्यात यश आले ते सचिन गुप्ता याला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो सचिन. सामना करतील स्वराज गुरव. सुंदर असा फटका स्वराज यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वराज यांच्या पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट असा षटकार या ठिकाणी स्वराज गुरव यांच्या मार्फत आपल्या बॅट मधून. संघाची धावसंख्या झाली ती आता 29. बिर्डीचा येथील फलंदाज स्वराज गुरव सामना करतील सचिन गुप्ता यांचा. आणि या ठिकाणी एक आखूड टप्प्याचा चेंडू लेग ब्रेकचा मारा आणि बॅटची कडा घेऊन थेट स्लिपचे फिल्डर लकी याच्या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल पकडण्यात यश आले ते लकी यांना. आणि स्वराज यांची छोटीशी खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. नवीन आलेला फलंदाज शिवडीतील नावाजलेला अष्टपैलू खेळाडू अजय सरोज उर्फ बच्चा याचं या ठिकाणी मैदानात आगमन झालेलं आहे. सुंदर असा चेंडू आणि त्याचबरोबर सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने टोळला चेंडू, परंतु केवळ एकच धाव घेण्यात यश. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 30. थोडंसं धावगती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील ते आता शिवडी टायटन संघाचे खेळाडू. मागील सामन्यात देखील मोठी धावसंख्यात पार पडण्यात यश आलेलं होतं. ते मागील सामन्यात 83 धावा झालेल्या होत्या आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर शिवडी रॉयल संघाची धावसंख्या झाली ती आता 30. या ठिकाणी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो लकी. आणि लकी यांना या षटकात देखील जे मागील पहिल्या षटकामध्ये आपल्याला पारितोषिक जे होतं ते लकी तुला या षटकात देखील प्रत्येक विकेटला साजिद शेख यांच्या मार्फत 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळेल. थोडंसं लकी हे लाईन अँड लेंथ थोडंसं भरकटलेला मारा आणि या ठिकाणी पंच रवी सरांचा इशारा येतोय तो शाहरुख खान स्टाईलमध्ये वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31. सुंदर असा ऑफसेटच्या दिशेने टोळला चेंडू बॅनरला लागून केवळ लॉंगॉनच्या दिशेने आणि केवळ 1 धाव घेण्यात यश. आणि या ठिकाणी जर लकी यांनी अजय सरोज उर्फ बच्चा यांची विकेट मिळवण्यात यश आलं तर त्यांना साजिद शेख कडून 300 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा वाईट चेंडूचा मारा आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. या एक मिनिट थोडा सामना थांबवायचा पंच.
आणि या ठिकाणी पंच रवी सरांचा वाईट चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा गच्चा अशी गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा लाईन आणि लेन मध्ये भरकटलेला, थोडासा दबावाखाली दिसतोय तो लकी. या ठिकाणी स्ट्राईकला आहे तो नावाजलेला अष्टपैलू खेळाडू बच्चा. सुंदर असा सुंदर असा चेंडू, इनस्विंगचा मार आणि पंचांचा इशारा येतोय तो लेग बाईचा इशारा. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 36 रन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी लकी यांची. स्ट्राईकला आहे तो सोनू. आणि सुंदर असा फटका येतोय सोनूच्या बॅट मधून आणि मिड विकेटच्या दिशेने पंच रवी सरांचा इशारा येतोय तो खणखणाती शिवडी प्रीमियर लीग षटकार. डीजे साजिद शेख या ठिकाणी डीजे ऑपरेटर कोणी नाहीये, तर त्या ठिकाणी लक्ष द्यायचंय. आणि थोडस या ठिकाणी खूपच लाईन आणि लेंथ मध्ये भरकटलेला हा गोलंदाज लकी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 43-43. सुंदर असा फटका आणि या ठिकाणी पहिला विकेट मिळवण्यात यश आले ते लकी यांना. सोनू यांच्या स्वरूपात तिसरा धक्का होतोय तो शिवडी रॉयल संघाचा आणि साजिद शेख यांच्या मार्फत लकी याला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. साजिद शेख उत्कृष्ट अशी गोलंदाजी, सुंदर असा कमबॅक. मागील चेंडूवरती षटकार टोलल्यानंतर सोनूंची विकेट मिळवण्यात यश आले ते लकी याला. नवीन आलेला फलंदाज स्ट्राईकला येतो निखिल. पुन्हा एकदा पाहूया पंचांचा इशारा काय येतोय तो. पंच रवी सरांचा इशारा येतोय तो शाहरुख खान स्टाईल मध्ये व्हाईटचा इशारा. संघाची वाढती धावसंख्या झाली ती आता 44. षटकातील 2 चेंडू शिल्लक. या इनिंग मधले 8 चेंडू शिल्लक. शिवडी रॉयल संघ कमीत कमी 8 चेंडू मध्ये किती धावा जमवण्यात यश मिळते ते आता आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर असा फटका हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये मारला चेंडू, परंतु केवळ मैदानालगतचा शॉट खेळल्याने किंवा ग्राउंड स्टॉट असल्यामुळे केवळ एकच धाव घेण्यात यश. धावसंख्या झाली ती आता 45. लकी यांचा सामना करतील अजय. शेवटचा चेंडू पाहूया लकी अजयची विकेट मिळवण्यात यश मिळतं की नाही किंवा अजय लकीवरती मोठा प्रहार करतो कारण पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू, अजून एक षटक शिल्लक आहे. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा पंच रवी सरांचा इशारा येतोय तो व्हाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 46. आणि या ठिकाणी आणि गचा असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळते. गचा असं क्षेत्ररक्षण बच्चा यांचा झेल या ठिकाणी अंबोले यांच्याकडून सुटलेला पाहायला मिळाला, परंतु त्याचबरोबर त्यांनी निखिल यांचा धावचीत बाद केली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर शिवडी रॉयल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46.
डीजे युवराज सुंदर असा फटका युवराजच्या बॅट मधून पाहायला येतोय आणि या ठिकाणी खणखणाती शिवडी प्रीमियर लीग षटकार आणि या ठिकाणी युवराज यांनी लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार लगावल्यानंतर रामा यांच्या मार्फत त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. नाही थोडासा अपयशी या ठिकाणी ठरलाय तो युवराज, परंतु संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता युवराजच्या षटकारानंतर 54. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला येतो बच्चा यांचा शॉट आणि पाहायला येतोय ते खणखणाती शिवडी प्रीमियर लीग षटकार. निर्धाव असा चेंडू आणि षटकातील पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 60. शेवटचा चेंडू कुणालाचा सामना करतील बच्चा आणि पाहूया या ठिकाणी पंच महेश सरांचा इशारा येतो तो वाईट चेंडूचा. धावसंख्या झाली ती 61. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू कुणालांचा सामना करतील बच्चा आणि पुन्हा एकदा पाहूया पंच आणि या ठिकाणी युवराज आणि थोडस या ठिकाणी फनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. फनी मुवमेंट्स या ठिकाणी युवराज मार्फत थोडस आणि स्लो बॉल टाकल्या या ठिकाणी पुन्हा त्याचा पंचांचा इशारा येतोय.
शिवडी कॅपिटल्स आणि शिवडी चॅलेंजर्स. शिवडी चॅलेंजर्स आपला कर्णधार या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. लवकरच नाणेफेकीचा कौल होणार आहे या ठिकाणी. शिवडी टायटन्स या संघाने हा सामना जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये 69 धावांचं आव्हान या ठिकाणी शिवडी रॉयल संघाने ठेवलेलं आहे. स्ट्राईकला आलेले आहेत ते अभिषेक आंबोले शिवडी टायटन्स संघाकडून, आणि नॉन स्ट्राईकला येतो आमचे मित्र सुमेश दाभोळकर उर्फ होल्डर. आपला निर्णय लवकर कळवायचा आहे. या ठिकाणी शिवडी कॅपिटल्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. पंचांचा इशारा, पंच रवी सरांचा इशारा आला तो सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन आलाय तो नावाजलेला अष्टपैलू खेळाडू बच्चा यांचा सामना करतील अभिषेक. सुंदर असा फुलरले चेंडू आणि सुंदर असा ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या वैयक्तिक आणि संघाचं खातं देखील उघडण्यात यश आले ते अभिषेक आंबोले यांना, आणि धावसंख्या झाली ती 1 चेंडू 1 धाव. यानंतर स्ट्राईकला आलाय तो अष्टपैलू खेळाडू होल्डर सुमेश दाभोळकर. हो, सुंदर असा चेंडू, त्याचबरोबर सुंदर असं प्लेसमेंट या ठिकाणी रिस्पेक्ट दिलाय तो त्या बॉलला सुमेश यांनी. सुमेश हे उत्कृष्ट असे फलंदाज, लेदर आणि टेनिस क्रिकेटमधील उत्कृष्ट असा नावाजलेला फलंदाज सुमेश दाभोळकर. सुंदर असा चेंडू अभिषेक आंबोले यांना काही समजलेला नाहीये. बच्चा हे दोन्ही बाजूला दिशेला वळवण्यात तेवढेच माहिर आहेत ते बच्चा. सुंदर असा चेंडू अभिषेकाला काही समजलेला नाहीये. पुन्हा एकदा बॅटची कडा घेत थेट लॉंगांच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि उत्कृष्ट असा झेल पकडलाय तो निखिल यांनी, आणि पहिला गडी बाद होतोय तो अभिषेक यांच्या स्वरूपात. शिवडी टायटन संघाला पहिला धक्का. डीजे नवीन आलेला फलंदाज नीरज. पाहूया पंचांचा इशारा. याला
आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय तो बच्चा यांनी आणि पंच रवी चेंदूरकर सरांचा इशारा येतोय तो खणखणाती शिवडी प्रीमियर लीग षटकार. जाऊन पोचली ती आता 8 या धावसंख्या. थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते विनोद कोळी, सामना करते सुमेश. आणि पहिला चेंडू अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोचली ती आता 9. 1 षटक 9 धावा. उत्कृष्ट असं कमबॅक या ठिकाणी विनोद यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू वाईड नंतर दुसऱ्या चेंडूवरती उत्कृष्ट असा मारा, परंतु सुमेश यांची बॅटची कडाकेत केवळ 1 धाव घेण्यात यश. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती आता 10. 1 चेंडू 10 धावा. सुंदर अशी गोलंदाजी विनोद कोळी यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडू षटकातील शेवटच्या चेंडूवरती उत्कृष्ट असा षटकार लगावण्यात नीरज यादव यांना यश आलेलं होतं. पाहूया. सुंदर असा फटका सुमेश दाभोळकर यांच्या बॅट मधून आणि पंच महेश सरांचा इशारा येतोय तो खणखणाती शिवडी प्रीमियर लीग षटकार. पुन्हा एकदा विनोद यांचा सामना करतील सुमेश. सुंदर असा चेंडू, सुंदर असा कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते ते विनोद कोळी यांच्या मार्फत. थोडासा हेलिकॉप्टरचा नजारा या ठिकाणी बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेला, परंतु एकही धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. थोडस या ठिकाणी साईड स्क्रीनच्या मार्फत बॅट्समनला नेहमी अडथळा येतो, परंतु या ठिकाणी विनोद कोळी यांना थोडासा अडथळा आलेला आहे. सुंदर असा फटका मिड विकेटच्या दिशेने पाहूया येतोय पंच महेश सरांचा इशारा. दोन्ही हात वरती आणि शिवडी प्रीमियर लीग षटकार. डीजे थोडं मॅच सुरू असताना थोडा डीजे थांबवायचा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. उत्कृष्ट अशा षटकारानंतर या ठिकाणी 1 धाव घेण्यात यश आली ती सुमेश याला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 24. अजून देखील 18 चेंडूत 35 धावांची गरज. 18 चेंडूत 35 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी शिवडी टायटन्स संघाला. 24 झाला. 24 सॉरी 45 पाहिजे ना. 24 झालाय तो आता येईल. किती झालाय किती पाहिजे इक्वेशन कर जरा. 18 बोलले 45. सॉरी माफ करा या ठिकाणी थोडंसं स्कोअर मध्ये गडबड. 18 चेंडूत 45 धावांची गरज. 18 चेंडूत 45 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत
वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते बच्चा यांचा सामना करतील सुमेश. 18 चेंडूत 45 धावा. सुंदर असा चेंडू, त्याचबरोबर सुंदर अशी फलंदाजी, सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याच गोलंदाजीवर या ठिकाणी केलंय ते अजय सरोज यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 25. 17 चेंडू 44 धावा. मॅच दोन्ही बाजूला आहे. दोन्ही संघ जिंकण्याच्या दिशेने आपली वाटचाल करतील. 17 चेंडू आणि 44 धावा. बच्चाचा सामना करेल बंटा आणि या ठिकाणी बॅटची कडा घेत पंचांचा इशारा येतोय तो डिक्लेअरच्या स्वरूपात. केवळ एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 26. अजून देखील 43 धावांची गरज. सुंदर असा चेंडू बच्चा यांचा, थोडसा खोदून मारावा लागलाय तो नीरज यादव यांना आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 27. धावसंख्या झाली ती आता 27. स्ट्राईकला आहे तो सुमेश. सामना करेल बच्चा यांचा. सुंदर असा फटका सुमेश यांच्या बॅट मधून, परंतु पंचांचा इशारा येतोय तो केवळ 2 धावांचा. संघाची धावसंख्या वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 29. या ठिकाणी आगमन झाले ते आमचे परम मित्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 205 चे उपशाखा प्रमुख आणि आमचे सहकारी समालोचक माननीय श्री मनोजजी पांडे यांचे या ठिकाणी शिवडी प्रीमियर लीग ओरम क्रिकेट सामन्यामध्ये या ठिकाणी त्यांचं मॉर्निंग क्रिकेट ग्रुपच्या वतीने मनपूर्वक जाहीर स्वागत करतो. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक बच्चा यांचा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 30. 13 चेंडूत 39 धावांची गरज. 13 चेंडू 39 धावा. आणि या ठिकाणी पंच रवी चेंदवरकर सरांचा इशारा येतोय तो वाईट +1 अशा एकूण 2 धावसंख्या. गचा असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी यष्टीरक्षक विनोद कोहली यांच्या मार्फत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय. 13 चेंडू 37 धावा. 13 चेंडू 37 धावा. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ती अजय सरोज उर्फ बच्चा यांनी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवडी टायटन्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 32. 12 चेंडूत 37 धावांची गरज. 12 चेंडू 37 धावा. मागील पर्वातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला नामांकित केलेलं तो वरुण कोटी या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षट आणि महत्त्वपूर्ण असा षटक घेऊन आलाय तो वरुण कोटी. 12 चेंडू आणि 37 धावा. आणि पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय तो नीरज यादव यांनी पाहायला मिळतोय कणकणाती शिवडी प्रीमियर लीग षटकार.
षटकस या ठिकाणी लागले ते वरुण कोटी यांना पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट असा षटकार, त्याचबरोबर सुंदर असा कमबॅक, थोडासा स्लो आर्म लेग ब्रेकचा मारा. पंचा महेश सरांचा इशारा येतोय तो डिक्लेअरच्या स्वरूपात. केवळ एक धाव, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 8. चेंडू फुल टॉस चेंडूचा मारा, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये तो बंटा यांना आणि महेश सरांचा इशारा येतोय तो केवळ 2 धावाचा. आणि या ठिकाणी गच्चा अशी गोलंदाजी वरुण कोटू याची, स्लो लेग ब्रेकचा मारा, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो नीरज यादव यांनी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे ती आता 8 चेंडू आणि 22 धावांची गरज या ठिकाणी. थोडंसं इक्वेशन या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा सुंदरसं कमबॅक वरुण कोटी यांचं. थोडंसं लाईन आणि लेंथ या ठिकाणी वरुणची आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सर्व चेंडू फुलटॉस जात आहेत वरुणच्या गोलंदाजीमधून. शिवडी प्रीमियर लीग सीझन 1 मधला उत्कृष्ट गोलंदाज. 12 चेंडू 37 धावांचे आव्हान असताना 7 चेंडू आणि 21 धावांवरती आलेले आहे, म्हणजे 5 चेंडूवरती 16 धावा खर्च केल्यात त्या वरुण यांनी. शेवटचा चेंडू शिल्लक, स्ट्राईकला येतो सुमेश आणि सुंदर असा फटका सुमेश यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय आणि पंच महेश सरांचा इशारा येतोय तो खणखणाती शिव. बारा चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता होती आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं या सामन्यामध्ये, काही सांगू शकत नाही, कारण बंटा आणि त्याचा साथीदार खेळाडू दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतात. या ठिकाणी रनआउटचा संधी होती, परंतु त्या रनआउटच्या संधीला या ठिकाणी पूर्णपणे हाताळता आला नाही. अंपायरचा इशारा 22, 1 धाव 22 याचं 1 धाव आणि +1 2-2. यस, 22+1. यस, थैंक यू. अब जो कैलकुलेशन, जो इक्वेशन मेरे हाथों में है, अब 5 गेंदों में मेरे ख्याल से 13 रनों की आवश्यकता. एक कुछ भी पॉसिबल है, ऑल 3 रिजल्ट्स आर पॉसिबल. दोनों ही बल्लेबाज काफ़ी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. प्रबोधन ठाकरे मैदान इस MCG
मॉर्निंग क्रिकेट ग्रुप के द्वारा आयोजित इस मैच में अब इस समय डिक्लेयर जोन में जाती हुई ये गेंद बढ़ता हुआ स्कोर अब जा पहुंचेगा। 4 गेंदों में अब 12 रनों की आवश्यकता। एक बड़े स्ट्रोक की जरूरत है, एक बड़े स्ट्रोक की जरूरत है, एक 6 या 4 की जरूरत है यहाँ पर इस मैच में कमबैक करने के लिए। प्रतीक काय म्हणाल? आणि या ठिकाणी थोडस दडपण दिसतंय ते नवीन गोलंदाज निखिल जयस्वार यांच्यावरती। निखिल वसी सुमेश पांडेजी, सुमेश दाभोळकर आणि नीरज बंटा हे दिवस रात्र या प्रबोधनकार ठाकरेमध्ये आपल्याला प्रॅक्टिस करताना पाहतात। येस येस, आणि त्यांचा पूर्ण प्रभाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि बॉलर थोडासा अंडर प्रेशर या ठिकाणी दिसतोय, परंतु 4 चेंडूमध्ये अजून देखील 10 धावांची गरज आहे। बॉलर्सला आपल्या 9 वर कंट्रोल ठेवला पाहिजे। सुमेशचा प्रयत्न होता एकदा, पुन्हा एकदा मिड विकेट दिशेने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही फारसा मिडल झाला नाही। 1 धावावरती समाधान मानावं लागणार आहे। 3 चेंडूमध्ये आता या संघाला जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे। 9 धावांची गरज असताना बघूया काय होईल। वकील या ठिकाणी लॉन्ग ऑनला फील्डिंग करतायत। वकील साहब क्या कहेंगे? आप फेरबंदर में भी दिखते हो, शिवड़ी में दिखते हो, वडाला दिखते हो, वर्ली दिखते हो, सब जगह वकील वकील वकील। वकील आप वकालत करते हो या क्रिकेट खेलते हो? दोनों करते हो। धन्यवाद। 3 चेंडू आणि 9 धावा। कुठेतरी या चेंडूवरती पांडेची मोठा प्रहार आपल्याला बंट्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल। 3 चेंडू आणि 9 धावा। येस एक्झॅक्टली, कुठेतरी मोठा प्रहार या वेळेला पाहूया बॅट मधून पाहायला मिळेल। वी हॅव टू वेट फॉर अंपायर डिसिजन अँड इट्स एक रन डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित एरियामध्ये जाऊन बसलेला हा चेंडू। आता मात्र कॅल्क्युलेशन जी आहे ती 2 चेंडू 8 धावा, 2 बॉल्स टू गो 8 रन टू विन। 2 गेंदों में 8 रनों की आवश्यकता। अब देखना है क्या होता है, ये कुछ कहा नहीं जा सकता। वक्त आखिरी फरमान अभी बाकी है, रात अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है दोस्तों। यहाँ पर कुछ भी हो सकता है। यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है, यहाँ पर बॉलिंग करने वाली टीम जीत सकती है, कोई भी जीत सकता है। राजा मांगड़े हमारे एमसीजी के सर्वे सर्वा इनका यहाँ पर आगमन होता हुआ। राजा मांगड़े जी का जबरदस्त मॅच चालू आहे। शेवटचा चेंडू उरला आहे। शेवटच्या चेंडूमध्ये आता 7 धावांची गरज आहे। कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे। आता नो वाईड या ठिकाणी मला वाटतं थोडासा वाचवू शकतो एखादा एक्स्ट्रा रन्स आला, मग मला वाटतं कुठेतरी काहीतरी होईल या ठिकाणी फलंदाजी करणारी संघाचं। या ठिकाणी फक्त गोलंदाजाने एकच करायचंय की 3 स्टंपामध्ये पांडेजी बॉल टाकायचा आहे। तो षटकार गेला तरी त्यांचा संघ विजयी होईल, परंतु फलंदाज देखील सुमेश तितकाच चतुर चालाक फलंदाज। तो हा चेंडू वाईड सोडायच्या तयारीत असणार, तो थोडी रिस्क घेणार नाही, मॅच संघासाठी जिंकण्याचा प्रयत्न करेल। परंतु पांडेजी ही प्रीमियर लीग आहे, इथे नेट रन रेट देखील आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या चेंडूवरती षटकार लगावण्याचा प्रयत्न असेल आणि सुमेश यांच्या बॅटमधून पंचांचा इशारा, आणि या पंचांचा इशारा आलाय तो 2 धावा आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे या ठिकाणी। फुलटॉसचा चेंडू वेस्ट हाईट वरती आणि खूपच रोमांचकारी सामना या ठिकाणी पाहायला मिळालाय आपल्याला। पाहूया पंचा इशारा। वेस्ट साईड पंचांनी कृपया स्टेज वरती येण्याची विनंती आहे। बीमर होता वेस्ट साईडच्या वर असेल, जर काय वेस्ट साईडचा वर असला आणि या वेळेला पंचांनी तो कर काय नो बॉल घोषित केला, मग मात्र या सामन्याला अजून एक चेंडू मिळेल। जर काय हा व्हॅलिड चेंडू असला, मग हा सामना जो आहे तो फक्त अंपायरने पहा, कोणीही दुसऱ्याने आपले ओपिनियन देऊ नका। अंपायरला बघू द्या, अंपायर स्वतः बघतील आणि अंपायरचा जो निर्णय असतील तो अंपायर देतील। बाकी कोणीही आपला ओपिनियन देऊ नका प्लीज, कोणी आपला ओपिनियन देऊ नका, कोणी बघू देखील नका। फक्त अंपायर बघतील आणि अंपायर आपला निर्णय देतील। मान्यता प्राप्त पंच आहेत महेश चेंदवरकर, रवी चेंदवरकर। क्रिकेटमध्ये हे 2 दिग्गज खेळाडू आज या ठिकाणी अंपायरिंग करतायत। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच आहेत। आज आपल्याला हे दोघं या ठिकाणी लाभले, आपलं भाग्यच आहे। त्यांना बघू द्या, बाकी कोणी काय बोलू नका प्लीज। वेट फॉर अंपायर डिसिजन। शिवड़ी टाइटंस वर्सेस शिवड़ी रॉयल्स, इन दोनों के
धक धक करता हुआ ये क्षण शिवडी रॉयल्स युवराज सिंह की ये टीम और शिवडी टाइटंस बच्चा सरोज की टीम। पंच पंच मैदानाच्या आतमध्ये जातील आणि ते आपला निर्णय देतील, मग आम्ही या ठिकाणी माईकवर अनाऊन्स करू। फेअर डिलिव्हरी, यस इट्स अ फेअर डिलिव्हरी, थँक्यू थँक्यू एम्पायर। बघा ही प्रतीक आताच्या या एकूण 2 धावा आणि या ठिकाणी शिवडी रॉयल संघाने हा सामना 4 धावांनी हा सामना जिंकलेला आहे। आणि या ठिकाणी मनोजजी काय सांगू शकता या तुम्ही सामन्यावरती? एक चेंडूवरती 7 धावा पाहिजे होत्या आणि फक्त गोलंदाजाला एक लाईन अँड लेंथ मध्ये फक्त सिंपल बॉल टाकायचा होता, परंतु थोडंसं दडपण देखील गोलंदाजाने घेतला आणि हा फुलटॉस चेंडू टाकला आणि सुमेश यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला होता। मला एक आणि फलंदाजीने तो तटवला देखील आणि वेस्ट साईडचा नो मागितला, अंपायरने नो बॉल साठी रिव्ह्यू घेतला आणि रिव्ह्यू जो आहे इट्स ओनली अंपायर रिव्ह्यू, नोबडी आस्क फॉर अ रिव्ह्यू, नॉट अ बॅटिंग टीम नॉर बॉलिंग टीम। अंपायरला पंचांना असं वाटलं की बाबा रिव्ह्यू आम्ही घेऊ शकतो, मग रिव्ह्यू ते अंपायर फक्त आहे, फक्त अंपायर रिव्ह्यू आहे, संघाला कोणताही रिव्ह्यू घेता येणार नाही, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे।